पुण्यातही मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। 2 आठवड्यांच्या विश्रांतीनंतर जोरदार आणि मुसळधार पाऊस हा पुण्यामध्ये बरसतोय। पुण्यामध्ये काही ठिकाणी पाणी साचायला सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे। त्यामुळे पुण्यात सुद्धा पावसानं पुन्हा एकदा जोर धरलाय। गेल्या काही दिवसात पाऊस कोसळत होताच, मात्र पुन्हा एकदा म्हणजे तब्बल 2 आठवड्यांची विश्रांती घेतल्यानंतर पुण्यात पाऊस कोसळतोय। अधिक माहिती घेऊयात रेवती हिंगवेकडनं। रेवती, काय अपडेट्स? नक्कीच प्रज्ञा, तुम्ही म्हणलं तसं अगदी योग्य आहे की बरेच दिवसांनंतर, खरं तर जवळपास 2 आठवड्यांनंतर पुण्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरलेला आहे। गेल्या अनेक तासांपासून, जवळपास 2 ते 3 तासांपासून पुणे शहरात मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे ठिकठिकाणी ठिकठिकाणी पाणी देखील साचायला सुरुवात झालेली आहे आणि कुठे ना कुठे पावसामुळे वाहतूक कोंडी देखील झालेली पाहायला मिळते। खरं तर मी आत्ता जवळपास 8 ते 9 किलोमीटर प्रवास केला, त्यासाठी मला तब्बल 45 ते 50 मिनिटं लागलेली आहेत, कारण पावसामुळे सर्वत्र पुण्यामध्ये वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते। तुम्ही इकडे जसं बघू शकतात की बऱ्यापैकी वाहतूक ही वळवण्यात देखील आलेली आहे। बऱ्याचशा ठिकाणी कन्स्ट्रक्शनचं काम चालू असल्यामुळे देखील ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आहे। तर आता पुणे वेधशाळेने खरं तर ऑरेंज अलर्ट हा दिलेला आहे पुणे जिल्ह्याला, तर नागरिकांनी सतर्क राहावे हा देखील इशारा देण्यात आलेला आहे। आणि जर पावसाने जोर असाच धरला पुणे शहरामध्ये आणि पुणे जिल्ह्यामध्ये, तर पुढच्या काही तासामध्ये धरणातून विसर्ग देखील करण्यात येण्याची शक्यता वर्तवली जाते। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे पुण्यामध्ये जोरदार पाऊस कोसळतोय।